अर्नेश कुमार केस म्हणजे गुन्हेगारांना मोकळं सोडणं आहे का? आज आपण कोणाच्याही बाजूने नाही, फक्त कायद्याच्या बाजूने बोलणार आहोत. भारतीय न्याय व्यवस्थेतील ऐतिहासिक निर्णयाच्या बाबतीतली आपण केस समजून घेतली. 7 वर्षापर्यंत शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक करू नये असे आदेश माननीय सुप्रीम कोर्टाने केलेले आहेत. हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय, त्याची लिंक मी खाली जोडलेली आहे. आता 7 वर्षापेक्षा कमी शिक्षेचे गुन्हे जे आहेत ना, जसं की 498 डीव्ही ऍक्ट, आयपीसी 504, 506, 125, 323, 324 किंवा आरोपीच्या विरोधात साधी एनसी झाली, अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना अटक करण्याचे अधिकार आहेत. हे याच केसमधून आपण पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी कोणते कंडिशन आहेत, त्याच्यासाठी कोणत्या अटी आहेत, नवीन बीएनएस कायदा कलम लागू झाल्यानंतर काही बदल झाले आहेत का, ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी हा आजचा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे. सर्वसामान्यांसाठी, पोलिसांसाठी आणि शिकणाऱ्या वकिलांसाठी, नवीन प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांसाठी, प्रत्येकासाठी उपयुक्त व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ घाबरवण्यासाठी नाही, तर कायदा समजून घेण्यासाठी आहे. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट माधव, कायदा विजनच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सीआरपीसी 41(1)(b)(2)(d) आणि नवीन बदललेल्या कायद्याचे कलम BNSS 35(1)(b)(2)(b)(d)(1) या तरतुदीवर आधारित माननीय सुप्रीम कोर्ट अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार या ऐतिहासिक निर्णयाच्या संदर्भासह पोलिसांना सिंपल अदखलपात्र म्हणजेच बेलेबल गुन्ह्यात अटक करता येतेच, हेच आपण समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण सिंपल अदखलपात्र बेलेबल गुन्हा म्हणजे काय ते आपण बेसिक जाणून घेऊया. या अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक पण आहे. तरी पण आपण सिंपल गुन्हा म्हणजे काय ते पाहू. तर ज्या गुन्ह्यामध्ये शिक्षेची कमाल मर्यादा 7 वर्षापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी आहे, गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा नाही, ज्याच्यामध्ये जामीन मिळतो, बेलेबल असतात, जसंच की हेच गुन्हे की 498 बहुतेक वेळा कौटुंबिक वाद, आयपीसी 323 साधी मारहाण, आयपीसी 504, 506 शिवागे, धमकी. अटक हा मानवी स्वातंत्र्याचा आघात आहे. पोलीस अटक रुटीन म्हणून करत होते, त्याच्यामुळे निरपराध लोकांना त्रास होत होता. त्याच्यासाठी कोर्टाच्या ठोस गाईडलाईन्स या केसमधून दिलेल्या आहेत. 7 वर्षापेक्षा कमी शिक्षेच्या गुन्ह्यात अटक करणे अनिवार्य नाही. पोलिसांना स्वतःला प्रश्न विचारायचे आहेत की खरंच अटक गरजेची आहे का, तपासासाठी अटक आवश्यक आहे का. सीआरपीसी 41 आणि 41A चे पालन बंधनकारक. अटक न केल्यास 41A नोटीस द्यावी. अरेस्ट इज नॉट मेंडेटरी, इज मस्ट बी जस्टिफाईड, हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलंय. आता आपण या कायद्याची तरतूद समजून घेऊया. सीआरपीसी 41(1)(b)(2)(d) म्हणजेच पोलीस वॉरंटाशिवाय अटक करू शकतात. जर ह्या अटी पूर्ण होत असतील तर, आता जे मी सांगणार आहे तर त्या अटी कोणत्या, तर आरोपीला 41A नोटीस देण्यात आली तरीही आरोपी वारंवार गैरहजर राहतो, तपासात सहकार्य करत नाही, पुन्हा पुन्हा गुन्हा करण्याची भीती आहे, तपासाच्या कामी मदत करत नाही, पळून जाण्याची शक्यता आहे, तपासात अडथळा आणतो, अशा वेळी पोलिसांना अटक करण्याचे अधिकार आहेत. BNSS 35(1)(b)(2)(b)(d)(1). नवीन कायद्यात काय तर सीआरपीसीच्या जागी ही BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता मी जागा घेतली, म्हणजेच BNSS ने अर्नेश कुमार गाईडलाईन्स अधिक मजबूत केल्याचं दिसतंय. सिंपल गुन्ह्यात आता अटक कधी करता येते हे तुम्हाला समजून येण्यासाठी कलम 41A च्या तरतुदीनुसार सांगतोय. तर ह्या 41A च्या नोटीसचं उल्लंघन जर केलं, नोटीस मिळूनही हजर राहत नसेल, मुद्दाम वेळ टाळत असेल, आरोपी पळून जाण्याची शक्यता असेल, शहर देश सोडण्याचा प्रयत्न असेल, ठराविक पत्ता सांगत नाही, कायमचा पत्ता सांगत नसेल, पुरावे नष्ट करण्याची शक्यता असेल, महत्वाची पुराव्याची कागदपत्राची पाडापाडी विल्हेवाट करत असेल, फाडाफाडी करत असेल, कॉल डिटेल्स किंवा कॉल रेकॉर्ड मेसेज डिलीट करत असेल जे पुराव्याच्या कामीचे असतील, साक्षीदारांना धमकी देऊन दबाव टाकून जबाब बदलायला लावत असेल, तसं भाग पाडत असेल, पुन्हा पुन्हा हाच गुन्हा करण्याची शक्यता असेल, तो गुन्हा करण्याचा हॅबिच्युअल ऑफेंडर असेल किंवा सवयीचा गुन्हेगार असेल, किंवा त्याच आरोपीच्या वारंवार तक्रारी येत असतील, तर अशा परिस्थितीत आता आरोपीला अटक करताना वरीलपैकी कोणतीही अटकेची कारणं माननीय न्यायालयात सबमिट करून त्याला कायदेशीररित्या अटक करता येते. आणि कारण जर दिलं तर कायदेशीर अटक आहे असं मानल्या जाते. पण फक्त FIR झाली, आरोप सिद्ध झाला नाही, अटक ही फक्त दबावासाठी करायची आहे, वरून ऑर्डर आहे म्हणून अटक करायची आहे असा बनाव सांगून आरोपीला अटक पोलिसांना करता येत नाही. अटकेची कारणं न नोंदवता अटक करता येत नाही. म्हणजेच काय तर माननीय सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन नुसार अननेसेसरी अरेस्ट इज अ मिसयूज ऑफ पॉवर. त्यातून सामान्य नागरिकांना मला असा सल्ला द्यायचा आहे की कोणताच गुन्हा मुद्दामपणे करू नका. पण जर एखाद्या वेळी हुकून चुकून सिंपल गुन्हा झालाच तर
पोलिसांकडून नोटीस मिळाल्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहा, पोलिसांना सहकार्य करा. पोलीस हे शत्रू नाहीत, पोलीस हे शत्रू नसून आपले संरक्षण करण्यासाठीचे मित्र आहेत. तुमच्या ओळखीच्या चांगल्या वकिलांचा सल्ला घ्या, घाबरू नका. लक्षात ठेवा की कायदा गुन्हेगारांना संरक्षण देत नाही तर निरपराधांना वाचवतो. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की सिंपल गुन्हा म्हणजे काय, FIR आणि अरेस्ट यात काय फरक आहे, 41A ची नोटीस म्हणजे काय, आरोपी गैरहजर राहिला तर अटक कधी होते, BNS लागू झाल्यानंतर काय बदल झाले, पोलिसांचे अधिकार आणि पोलिसांच्या काय मर्यादा आहेत, माननीय सुप्रीम कोर्टाच्या स्पष्ट गाईडलाईन्स. हा व्हिडिओ सर्वसामान्य नागरिक, आरोपी, पीडित, पोलीस प्रक्रियेची माहिती हवी असलेल्या प्रत्येकांसाठी उपयुक्त आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एकदा लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा, कायदा व्हिजन सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. मी नव्याने व्हिडिओ आणील. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.